तर मस्त असं आपलं हे रवाळ साजूक तूप बघू शकता. मस्त लोणकडं तूप आपलं तयार झालेलं आहे. तुपाच्या चवीला कशाची सर नाही. मस्त असं तूप. पुरणपोळी म्हणा, आपलं वरण भात म्हणा, तुपाशिवाय तर त्या खाण्याला अर्थच नाही. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवलेलं आहे एकदम पारंपरिक पद्धतीने साजूक तूप कसं बनवायचं रोजच्या वापराच्या दुधातनं. तर ह्याची परफेक्ट कृती सांगितलेली आहे, स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली. साधी सोपी पद्धत आहे आपली पारंपरिक. तर जर तुम्हाला कसं दही बनवायचं, म्हणजे कसं त्याच्या साईचं दही बनवायचं आणि कसं किती काढवायचं, कशा पद्धतीने कसं ठेवायचं ह्याची स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला तूप बनवायचं असेल घरच्या घरी, बाहेरच्या तुपामध्ये खूप भेसळ असू शकते, तर आपण घरीच बनवलेलं उत्तम आणि मुलांना खाण्यासाठी हे अशाच पद्धतीने बनवायचे. बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला घरच्या घरी तूप बनवण्यासाठी आपण जे रोजच दूध जेवढं लागतं आपल्याला त्या वापरामधूनच कसं बनवायचं ते पाहतोय. तर हे 1 लिटर दूध आहे. हे 1 लिटर दूध छान असं तापून घ्यायचं आपल्याला, मस्त साई येईपर्यंत तापून घ्यायचं. हे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे, गाईचं वापरलं तरीसुद्धा चालेल. तर ह्याला छान असं लो फ्लेमवरती उकळून घ्यायचं. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला अशी थंड झाल्यानंतर छान साई येते. ती साई आपल्याला त्यामध्ये मुरवणी घालून, म्हणजे दह्याला मुरवणी म्हणतात, ते टाकून नंतर आपल्याला त्याचं दही बनवून घ्यायचं साईचं. अशा पद्धतीने आपल्या रोजच्या वापरातले कसं बनवायचं ते बघूया. तर आता हे दूध छान थंड होऊ द्यायचं, त्याची जाड साई येऊ द्यायची त्याला, आणि मग नंतरच आपल्याला त्यामध्ये दही घालायचं. साई काढून घ्यायची. अख्खं दही बनवण्याची गरज नाही, फक्त साईमध्येच तूप निघतं, त्याची जी वरची मलाई येते त्यामध्येच तूप निघत असतं. तर दूध थंड होऊ द्यायचे. तर थंड झाल्यानंतर हे अशी छान साई येते दुधाला. आपल्याला फक्त वरची मलाई काढायची साई. तर आता ह्यामध्ये दही घालायचे. आपण ज्या वेळेला मुरण्यासाठी दही टाकू ते फ्रेश चांगल्या चवीचं घालायचं, म्हणजे आपलं त्यात खराब वास येत नाही नंतर. आणि ह्याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. रोजच्या दुधातली अशी साई साठवून 4 दिवसात आपल्याला बनवायची, जास्त दिवस नाही ठेवायचं. तर दुसऱ्या दिवशीची पण साई आपल्याला अशीच टाकायची. फक्त साई टाकायची. दुधामध्ये काय किती जरी आपण दही बनवलं तरी त्याचं तूप नाही निघत. त्यामध्ये तूप फक्त जी वरची मलाई येत असते ना त्याचंच निघतं. असं तुम्हाला शक्य होईल तेवढं 4-5 दिवस, किंवा तुम्ही जर जास्त दूध लागत असेल तुम्हाला 5-6 लिटर, तर तुम्ही रोज दही बनवून त्याचं लोणी काढून ठेवू शकता. पण आपण हे घरचं रोजच्या वापरातलं, रोज जास्तीत जास्त 3-4 लोक असले तरी 1 लिटर दूध पुरेसं होतं. त्यामुळे आपण असं थोडं थोडं बनवून करू शकतो. तर आपल्याला आज तिसऱ्या दिवशीचं दूध तापायला ठेवायचं. तर अशा प्रकारे हे दूध तापून घ्यायचं आपल्याला. आता उकळी आली तर लो फ्लेमवरती 5-6 मिनिट असंच उकळू द्यायचं, आणि मग नंतर थंड झाल्यानंतर साई आपल्याला, हे आपण पहिली जी साई टाकलेली ना त्यामध्येच ह्याची साई टाकायची. तर आता हे दूध थंड झालं, ह्याची साई काढून घ्यायची आपल्याला. तर आज 3 दिवस झाले, अजून 2 दिवस आपल्याला अशीच साई टाकायची. फ्रीज नसेल तर तिसऱ्याच दिवशी 3च दिवस ठेवायचे. तर अशा प्रकारे आपलं हे
5 दिवसाची साई टाकलेली आहे. तुम्हाला जर फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं तर 3 दिवसांनी लगेच ह्याला हलवून घ्यायचं, ताक करून घ्यायचं ह्याचं, म्हणजे लोणी काढून घ्यायचं. तर आपल्याला ह्याला ताक बनवण्यासाठी बाउलमध्ये काढायचं किंवा मोठ्या एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढलं तरी चालेल. तर ह्याला अगोदर असंच हलवून घ्यायचं थोडंसं. तर आपल्याला हे भांडं धुवून पाणी घालायचं आहे. तर आता ह्याला आपल्याला रवीने ह्याचं ताक बनवून घ्यायचं. मिक्सर ग्राइंडरमध्ये जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल. जवळजवळ 8 ते 10 मिनिट लागतात लोणी येण्यासाठी. तर यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे. तर आता जवळजवळ 10 मिनिट झालेत आपण हलवतो. हे बघू शकता मस्त असं लोणी आलेलं आहे. थोडंसं त्यावरती पाणी घालू. तर आपलं झालेलं आहे तयार आहे. लोणी काढून घ्यायचं. तर आता हे आपल्याला लोणी काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता हे लोणी काढून घ्यायचं आहे. भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडं. तर आपण लोणी काढून घेतलेलं आहे सर्व. तर अशा प्रकारे सर्व लोणी काढून झालेलं आहे. ह्याला आता असा मस्त गोळा बनवून घ्यायचा. ह्यातील सर्व जो ताकाचा अंश असतो तो काढून घ्यायचा. नाहीतर काय होतं, ताक तर थोडंफार राहिलं ताकाचा अंश तर ते असं खाली बेरी जास्त चिकटते आणि ह्यातील पाणी आपल्याला ताकामध्येच काढून घ्यायचे. तुम्हाला जर हाताने लोणी काढायला आवडत नसेल तर चमच्याने काढलं तरी सुद्धा चालेल. आहे का नाही आपली पारंपरिक पद्धत आणि एकदम मस्त लागतं हे तूप खायला. आणि हे असंच अगोदरच्या 4 दिवसाचं असं बनवून घेतलेलं आहे. म्हणजे नेहमीच बनवते मी. तर हे अगोदरच्या 4 दिवसाचं तयार होतं. तर हे दोन्ही मिळून आपल्याला एकत्र तूप बनवून घ्यायचं आहे. आपल्याला नेहमी मुलांना पौष्टिक द्यायचं असतं खायला. तर आपण तूप हे अशाच प्रकारे बाहेरचं न आणता घरीच बनवायचे. आणि साधी सिंपल रेसिपी म्हणजे पद्धत आहे. काही अवघड नाही. त्यामध्ये रोजच्या वापराचं जे दूध आहे ना त्यामधूनच बनतं. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व कढवून घ्यायचं ह्याचं लोणी. एवढ्यामध्ये जवळजवळ 200 मिली तूप निघेल. आपल्याला कढवून घ्यायचे. तर बघू शकता मस्त असा हा गोळा झालेला आहे. आता आपल्याला ह्याचं तूप कढवून घ्यायचे. तर आपल्याला ह्या भांड्यामध्ये कढवून घ्यायचे तूप. तर गॅसवर आता तूप कढवण्यासाठी भांडं ठेवले. तर याला वितळेपर्यंत थांबायचं आणि लो फ्लेमवरती आपल्याला तूप कढवून घ्यायचे. तर हे अशा प्रकारे लो फ्लेमवरती आपल्याला ह्याला कढवून घ्यायचे. फ्लेम बिलकुल वाढवायची नाही. मस्त असं. आणि फ्रीजमधून काढल्यानंतर लोणीसुद्धा
त्याचा थंडपणा कमी होऊ द्यायचा आणि मग नंतरच काढून घ्यायचं, म्हणजे छान होतं आपलं तूप. नाहीतर मग ते दही कसं असतं त्याप्रमाणे होतं. थंड जर ठेवलं आपण लगेच गॅसवरती तर याला छान असं कढवून घ्यायचं लो फ्लेमवरती. तर मस्त आपलं आता हे तूप कढलेलं आहे, बघू शकता. काय घमघमाट सुटलाय सर्व घरभर. आणि चांगलं कढू द्यायचं, थोडं बी कच्चा कड नाही ठेवायचा, नाहीतर तूप लवकर खराब होऊ शकतं. मस्त दिसतंय. तर अजून थोडंसं 1 मिनिटभर असंच लो फ्लेमवर कढू द्यायचं आहे आपल्याला. एकदम सोपी पद्धत, आपली पारंपरिक पद्धत आहे. तर आपल्या रोजच्या वापरातून साई टाकून हे आपण असं बनवू शकतो. तर हे आठवड्याभरात असं 1 लिटर दूध जर रोज तुम्ही घेत असाल तर अशा हिशोबाने अशा पद्धतीने बनवू शकता. सविस्तर कृती सांगितलेली आहे, अशाच पद्धतीने बनवा. एकदम मस्त 6 महिने टिकतं हे तूप. तसं तर आपण हे रोजच्या वापरातलं थोडं थोडं असल्यामुळं हे संपून जातं. पण जरी तुम्हाला जर साठवणीचे ठेवायचं असेल, जास्त करून ठेवत असाल तरी खूप दिवस टिकतं हे. फक्त छान कढवून घ्यायचं असं मस्त त्याचा कलर येईपर्यंत. म्हणजे कसं समजायचं आहे, खालची जी बेरी आहे ना ती अशी ब्राऊन कलरची झाली की समजायचं आपलं तूप छान कढलेलं आहे. आणि आता गॅस बंद करायचा आहे. तेवढ्या खाली गरम झालेल्या ह्याच्यात ते व्यवस्थित काढल्या जातं. आणि कदाचित जर जास्त झालं तर लगेच पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे त्याची ही काढण्याची प्रक्रिया बंद होते आणि करपल्या जात नाही. तर मस्त झालेले आता. आणि काढल्यानंतर हे असे बबल्स येतात वरती, हे समजायचं आपलं तूप व्यवस्थित कढलेलं आहे. बघू शकता त्या गरम ह्याच्यामध्ये अजून कढतंय ते, त्यासाठी गॅस थोडासा अगोदर बंद करायचा. आणि आता ह्याला थंड होऊ द्यायचं. असंच नंतर आपण भरून, म्हणजे आपल्याला ज्या बॉटल काचेच्या बॉटलमध्ये ह्याला ठेवायचं कधी पण तूप. तर आता थंड होऊ द्यायचं. आपलं तूप थंड झालेलं आहे, ह्याला गाळून काचेच्या बाटलीमध्ये काढायचं. स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतंय. तर अशा प्रकारे आपलं तूप गाळून घेतलेलं आहे, बघू शकता. 200 ग्रॅम तूप निघलेलं आहे. तुपाच्या चवीला कशाची सर नाही. मस्त असं तूप. तर अशा काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे. मस्त असं 6 महिने म्हणलं तरी सुद्धा टिकू शकतं. तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. तुमची पद्धत कशी आहे, तूप कसं बनवता ह्याची पद्धत माझ्याशी शेअर करा. आणि ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.